नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांना नमस्कार. आज बोंबलाचा दिवस. आमच्या ठाकरेपासूनच बोंबलायला सुरुवात केली, कारण ह्याला करतो टमक्या. मग टमक्या घेऊन आलो की राव घराकडे. मग काय पोराने बोंबलाने वाजवायला सुरुवात केली. जी पोरं बोंबला लागली की गरीतली पण पोरं बोंबला लागली की मग जावे की म्हणालो गरीत. इकडे आता होळी करायला चालू आहे आणि पोरं काय म्हणतात बघायचं. मित्रांनो, होळी हा हिंदू धर्मातला एक प्रसिद्ध आणि रंगीबेरंगी सण. हा सण मुख्यतः भारतात, विशेषतः उत्तर भारतात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. होळी हा सण फाल्गुन महिन्यात येतो. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी साजरी केली जाते, त्यामुळे याला फाल्गुनी पौर्णिमा असेही म्हणतात. जेव्हा वसंत ऋतूचा प्रारंभ होतो, होळीचा मुख्य आकर्षण म्हणजे रंगाची उधळण आणि आनंदाचं वातावरण. आमच्या गलीतली पोरं बुमळून झाल्यावर आम्ही आलो देवळाकडे. आमच्या देवळाकडे कशी पद्धत आहे बघा की, एक भाग प्रत्येक जिल्हा म्हटलं तर वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो हा होळी. गावात तरी अशी पद्धत आहे, बैती सगळे एकत्र येतात आणि गावातल्या शेणी ह्या मुली घेऊन येतात, एका जागेला बसून जातात. बैती लोक सगळी ती शेणींची होळी तयार करतात. आमच्या गावातल्या पोरी कशा आहेत बघा, नऊवारी साडीवर. त्या पोरींनी साडी नेसल्याला बघून किती समाधान वाटते बघा की. हसूर गावातली लहान कन्या म्हणजे रील स्टार हिंदवी आमची भेटली, मग गप्पा मारत बसलो की राव. नमस्कार म्हणजे राम राम. कोल्हापूरकरांचा, आमच्या हसूरकरांचा नमस्कार आणि श्री अंबाबाई मांड उत्सवचा सगळ्यांना शुभेच्छा. आज एक छोटीशी आपली कन्या आलेली आहे, आपल्या मित्राची हिंदवी, आपल्या मित्राची मुलगी आहे आणि तिचे छोटे छोटे रील असतात, अगदी मस्त असतात आणि मी कौतुकाने बघतोय. आणि रील इतके त्याचे छान असतात की काहीतरी घेण्याजोगं असं रील असतात त्याचे. आणि मी आमच्या घरात सुद्धा दाखवतो, ही हिंदवी कशी छान बोलते बघा ना. त्यांचं मम्मी पप्पाला किती शिकविला, ती स्वतः किती शिकते बघा की. हा हिंदवी, तू कधी आलीस? मी काल आली आहे. होय, आणि कोण कोण आले तुझ्यावर? बाबा, मम्मी, आजी दोन्ही आहेत. मरील तुझे कसे आहेत? मस्त चालू आहेत. हा होय, मग तू सुट्टीला आलीस? हा कुठली सुट्टी आहे तुझी आज? मी सुट्टीमध्ये तिथे राहणार आहे. होय. काका, होळी का पेटवली जातात? अगं, ही होळी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा सण आहे चांगला. आणि हे आपला वसंत ऋतू येतो ना, त्या वसंत ऋतूमध्ये आपली पिकं चांगली येतात. काय पिकं चांगल्या आल्यामुळे शेतकरी किती खुश असतो या. त्यामुळे शेतकरी खुश असल्यामुळे आपल्यात गोडधोड सगळं होतंय आणि त्यामुळं त्या निमित्तानं आपली बैठी सगळी गावातली सगळी लोक येतात आणि शेणी एकत्र करतात, त्यात एरंडेलची काडी घालतात आणि त्यावर पोळी ठेवतात आणि त्यामुळे आपण हा सण चांगल्या पद्धतीने साजरा करतोय. बाळा, त्या होळीच्या कधी ह्या पौराणिक कथा पण आहेत आणि परत सांस्कृतिक कथा पण आहेत आणि सायंटिफिक पण कथा येतात. त्यामध्ये एक तुला सांगतो, ह्या वेगवेगळ्या आहेत. हिरण्यकश्यप राजा असतो, त्याला बहीण असते, ती होलिका बहीण असते. आणि हिरण्यकश्यपला जो मुलगा असतो तो प्रल्हाद असतो, तो तुझा पूर्ण भक्त असतो आणि तो विष्णुगण असल्यामुळे त्याला नाश करायचा असतो. त्यामुळे होलिकाला त्याला त्या होळीमध्ये पाठवायचा प्रयत्न करतो आणि होलिका त्या भक्त प्रल्हादला घेऊन जाते होळीमध्ये आणि त्या होलिकाचा नाश होते, पण तो भक्त प्रल्हाद हा त्याचा चांगला राहतो. आपला वसंत ऋतू ज्यावेळी येतो, म्हणजे ज्यावेळी थंडी संपते ना, त्यावेळी उन्हाळा येत असतो आणि उन्हाळा आल्यानंतर आपल्या सभोवती सगळ्या बॅक्टेरिया पसरल्या असतात आणि त्यामुळे आपल्याला आजारी पडू शकतो. आणि आपल्या उन्हाळ्यामध्ये आपण हिवाळा जो आपण सोसला तसा आपल्याला उन्हाळा पण सोसायला पाहिजे. त्या सोसायसाठी आपल्याला ही होळी केल्यानंतर, त्याची परिक्रमा केल्यानंतर आपल्याला ताकद येते, लक्षात ठेवूया. आणि आपण पूर्ण ऍक्टिव्ह होतो त्यासाठी. म्हणजे आपल्या उन्हाळा येणारा म्हणल्यावर आपण कसं ऍक्टिव्ह होतो तसं आपण ऍक्टिव्ह होतो. त्यामुळे होळी सण साजरा करतात आपण सगळे. अगं हिंदवी, हे सगळं सण किती मस्त आहेत का नाही, छान सगळं. आणि हे आपले सण आहे ना, हे चालू आपण चांगली जर पुढे ठेवायचे असलं तर सगळ्यांनी आपल्याला पाऊल उचललं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी सण चांगल्या पद्धतीने साजरं केलं पाहिजे आणि एकदम आनंदाने साजरं केलं पाहिजे, लक्षात ठेवून घे. आणि तुला एक सांगू काय, होळीच्या मध्ये बरोबर एक एरंडेल काठी असते आणि त्या काठीला पोळी लावतात काय, आणि पोळी अशी मध्ये ठेवली जाते. आणि पोळी का ठेवतात माहितीये काय? आणि पोळी ठेवल्यानंतर की आपली सगळी शेतकरी लोक सगळी साईडला उभारलेला असतात आणि त्याच ते वाटत असतं पोळी कुठल्या दिशेने पडते. म्हणजे पोळी आपल्या शेताच्या दिशेने जर पडली तर त्यांना आनंद होतो. म्हणजे ज्या दिशेने पोळी पडेल ना, त्या शेती चांगली येते, उत्पन्न आपले चांगले होते आणि पीक चांगले येतात, असं सगळी मानतात. त्यामुळे लय भारी वाटते सगळं. हिंदवी, तुला ही माहिती कशी वाटली? ओके ओके. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वाटला तर बेल आयकॉन पण दाबा. धन्यवाद.
ह्या होळीचे पेटविण्यासाठी काही धार्मिक कार्य सुद्धा केले जातात आणि ज्याच्याकडे पाटीलकी आहे त्याच्याकडे जास्त असतो पहिल्यांदा. तर सगळी जर बैते आणि सगळी लोक प्रतिष्ठित लोक वाजत मरगोबाच्या देवळाकडे जातात. स्थानिक देवतांची सुद्धा पूजा केली जाते. होळीच्या अग्नीमध्ये दर्पण अर्पित केले जाते. जे आता पाटीलकीचा मान असेल त्यांना होळी पेटवा दिली जाते. तर गावातील प्रतिष्ठित लोक सुद्धा असतात की गावाच्या मुख्य बाजारपेठेतून मरगोबाच्या देवळाकडे आता गेलं जातं आणि होळी पेटवली जाते. अशी होळी पेटवून झाल्यानंतर मानाची होळी म्हणजे आपल्या हनुमान मंदिरापाशी आली जाते. हनुमान मंदिरे सुद्धा होळी पेटवली जाते. हनुमान मंदिराला सुद्धा मानाच्या पाटलांच्याकडनं होळी पेटवली जाते आणि बोंब फेकून लोटकी फिरवले जातात. त्यावर गुरु पण असतातच सोडा. त्याचबरोबर तरुण पोरं आणि गावातील शेतकरी लोक आणि प्रतिष्ठित लोक सुद्धा असतात. नंतर सगळं अंबाबाई देवळाकडे गेले जातात. तिथे होळी पेटवली जाते. पण आता अंबाबाई मांडव उत्सवाकडे आलोय बघा. तो होळी पेटवली जाते बघा. मानाची होळी पेटवण्यासाठी लोक एकत्र येतात. म्हणजे समाज एकत्र यावासाठी ह्यासाठीच होळी असते. होळी म्हणजे सामाजिक एकतेचे प्रत्येकच म्हणा की जेथे सर्व लोक आपले मतभेद विसरून एकत्र येतात. या परंपरेचा प्रमुख उद्देश आहे पाप आणि वाईट गोष्टीचा संहार करून नवीन सुरुवात करणे. हासुरीतील मानाची होळी एक विशिष्ट धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असा ओळखला जातो. तर एकच दिवस असतो बोंबलायचा. त्यामुळे लोक सुट्टी देत नाही तो बोंबलायला. मग पोरांची सगळ्यात मोठी माणसं सुद्धा बोंबलतात. आलोय फिरून.
पेटवून झाल्यावर लोक लोटकी घेऊन येतात. चुन्ना लावलेल्या असतात लोटक्यासनी. ती होळीच्या भोवती फिरवतात. तीच लोटकी शेतामध्ये ठेवतात. होळी म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सवच म्हणा की, ज्यामुळं निसर्गात रंग आणि ताजेतवानपणा असतो. होळी कथा प्रामुख्याने बरे आणि वाईट कृत्याचा नाशच की आणि नवा आरंभ दर्शवतो. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, होलिका दहनामुळे राक्षसी विचार आणि वाईट प्रवृत्तींचा नाशच होतो. होळी लोकांना एकत्र येण्यास प्रोत्साहन करते. विविध जात, धर्म आणि समाजाचे लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात. बघा की तुम्ही आता बोंबला की संजूला सगळ्या आलोय अंबाबाई मंदिरमध्ये. होळी पेटवल्यानंतर गोडधोडीसाठी नैवेद्य देवीला आणि होळीला या महिला आणतात. गुरव नैवेद्य दाखवून ताट परत देतात. म्हणजे देवळामध्ये मंगलमय आणि प्रसन्नता वातावरण असते. मंदिरामध्ये गर्दी असते आणि बाहेर परिसरामध्ये पण गरचोकच गर्दी असते. हासूर गावातील देवीचे महत्त्व विशेषच आहे. हे तर देवींची विविध रूपांची पूजा मोठ्या श्रद्धेने केली जाते. हासूरच्या मंदिरात असलेल्या देवीला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. हासूर गावात देवीची विविध रूपांची पूजा केली जाते. विशेषतः महालक्ष्मी, भवानी, दुर्गा आणि अंबा या रूपामध्ये देवीच्या प्रतिमेच्या चरणी भक्त आपल्या श्रद्धा अर्पण करतात आणि विविध धार्मिक कार्य, पूजा, यज्ञ आयोजित करतात. हासूर येथील देवी पूजा एकत्र येण्याचे कारण बनते. विविध जाती, धर्म, समुदायातील लोक एकत्र येऊन देवीला वंदन करतात, ज्यामुळे सामाजिक एकता आणि सामाजिक बांधिलकी निर्माण होते. आमचे मित्र भाऊ आहेत बघा. म्हणाल कधी मी बोंबलायला खरं तुझ्यामुळे बोंबलाची पाळी आली मला. त्यांना मी म्हणाला अहो सणच असा आहे, बोंबलायचा दिवसच आहे. होळी पेटवल्यानंतर प्रत्येकी जण शेणकूट आपल्या घरात नेतं. घरात जाऊन होळी मी सरळ निघालो घराला बघा. जाऊ माझी होळी झाल्यानंतर घराघराची होळी असते. त्या नारळवाडीला जातो आणि नैवेद्य दिला जातो. तर आमच्या मंडळाची म्हणजे अंजेबाईच्या कोपऱ्यावरची होळी पेटवली जाते. ते पण आरतीनं ओवाळल्या जाते होळीला आणि बोंब ठोकत 5 फेऱ्या मारल्या जातात. नंतर होळी पेटवून झाल्यानंतर जेवून अंगणात बसून चूल तयार करून
त्याच्यावर तवा ठेवून वटाणं, काळं वटाणं, हरभरं भाजलं जातात. रात्री सगळी एकत्र बसून अंगणात ते खाल्लं जातात. मग आमच्या होळीचा सण आमच्या कोल्हापूरचा कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.